बातमीनं छत्रपती संभाजीनगर इथल्या दरोड्यातलं सोनं वितळवून विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस पथकानं नांदेडमध्ये छापा टाकून एका सराफाला काल ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगर दरोड्यामध्ये 5.5 किलो सोनं चोरीला गेलं होतं। एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकर आणि सुरेश गंगणे यांच्याकडे ते सोनं होतं। या दोघांनी सोनं वितळवून विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे एक पथक नांदेड तर एक पथक अंबाजोगाईला गेलेलं आहे। चोरीत सोनं नेमकं किती गेलं याबद्दल संभ्रम पोलिसांना अजूनही कायम आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजीनगरातून। सिद्धार्थ, हे सोनं वितळवून विकलं होतं अशी जी माहिती समोर येते त्याबद्दल काय? निश्चितपणे हे छत्रपती संभाजीनगरच्या दरोड्यामध्ये जे 5.5 किलो सोन्याची तक्रार आहे ते सोनं नेमकं कुठं आहे पोलिसांना कळत नव्हतं। मात्र ताब्यात असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सोनं आता त्यांनी दागिने जे आहेत सोन्याचे ते वितळवून विकल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। त्यामुळे नांदेडला एक पथक गेलेलं आहे आणि अंबाजोगाईला नांदेडच्या पथकाला काल एका सराफाच्या दुकानावर त्यांनी रेड मारली आणि त्या ठिकाणाहून एका सराफाला अटक करण्यात आलेली आहे। नेमका सुरेश गंगणे हा जो आहे नांदेडच्या आरोपीशी संपर्कात होता आणि 30 ते 40 लाखाचा व्यवहार त्यांनी त्याच्यासोबत केला होता। मग तो नेमका व्यवहार कशाचा होता यासाठी पोलिसांनी चौकशी केली असता वितळवलेलं सोनं त्या ठिकाणी विकलं गेल्याची माहिती कळालेली आहे। दरोड्यातील एकूणच जी लूट झालेली 5.5 किलो सोन्याची तक्रारीची ती मयत एन्काउंटरमध्ये जो मारला गेला तो अमोल खोतकर आणि सुरेश गंगणे या दोघांकडे ते सोनं होतं अशी माहिती पोलिसांनी आहे। त्यात अमोल खोतकर तर मयत झालेला त्यामुळे त्याच्याकडील सोन्याची माहिती मिळत नाही। मात्र सुरेश गंगणे याच्याकडील सोन्याची माहिती पोलिसांना कळालेली आहे। त्यांनी वितळवून नांदेडच्या व्यापाऱ्याला विकलं होतं आणि सुरेश गंगणेच्या सासू आणि सासऱ्याला सुद्धा अंबाजोगाईमधून अटक केलेली आणि त्यांच्याकडून 8 लाखाची रक्कम सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। एकंदरीतच हळूहळू या प्रकरणातील सगळ्या गोष्टी बाहेर येतात। मात्र नेमकं चोरीला गेलेलं सोनं 5.5 किलोच होतं का हा संभ्रम पोलिसांच्या काम आहे। कारण आतापर्यंत जवळपास 32 ते 35 तोळे सोनं जे आहे पोलिसांना त्याचा हिशोब लागू लागलेला आहे। मात्र उर्वरित सोन्याचा कसलाही पत्ता लागत नाही। पोलिसांना आता संभ्रम आहे की नेमकं हे 5.5 किलो सोनं चोरीला गेलं होतं का। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या माहितीसाठी।